शुभ सकाळ सर्वांना. आज किचनमधल्या डेली रुटीन सहित लिंबाऱ्याच्या पानाचा कसा उपयोग करावा हे सुद्धा आज तुम्हाला मी सांगणार आहे. त्यासाठीच मी इथे सकाळी 5:45 वाजलेले आहेत. उजेड भरपूर आलेला आहे. इथं मी लिंबाचे डाळे नेण्यासाठी आलेले आहे. आमच्या घराच्या साईडलाच हे झाड आहे. मुद्दाम ठेवलेलं आहे, काढलेलं नाही, कारण याचा उपयोग भरपूर आहे. तर अशा प्रकारे याचे आपण ढाळे काढून घ्यायचे आहे. स्वच्छ धुतलेले आहेत आणि आता याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत पाण्याला हिरवा कलर येत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता इथं मी मोठं पातेलं ठेवलं असतं तरी सुद्धा चाललं असतं, पण अल्युमिनियमच्या पातेलामध्ये ठेवण्यापेक्षा स्टीलच्या भांड्यात ठेवलेलं चांगलं. माझ्याकडं एकच पातेलं आहे स्टीलचं, ते या शिगडीवरती चालतं, त्यामुळे मी कुकरचा डबा ठेवलेला आहे. अगदी थोडं पाणी केलं तरी सुद्धा चालतं आणि हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हे पाणी ओतायचं आहे आणि त्यानं आंघोळ करायची आहे. तुम्ही जर चुलीवरती पाणी तापवत असाल तर हा पाला आणखीन जास्त घ्यायचा आणि त्या पाण्यामध्ये हे ढाळे घालायचे आणि पूर्ण असं हिरवं पाणी करायचं. एक घागरभर पाणी केलं तरी सुद्धा चालतं आणि त्यानं दररोज आंघोळ करायची. हे काय आपल्याला विकत आणावं लागत नाही. शेजारला आसपास कुठंही तुम्हाला हा पाला मिळतो, त्यामुळं हे करणं आवश्यक आहे. त्वचेवरील कुठलेही आजार असू द्यात, याने पूर्ण कंप्लीट बरे होतात आणि दात मजबूत होतात. या पाण्याने चूळसुद्धा अंघोळ करताना आपण भरायची. तोंड कडू होतं, झालं तरी होऊ दे, काही होत नाही. त्यानंतर याने केससुद्धा धुवायचे. शॅम्पूच्या ऐवजी आठवड्यातून 1 ते 2 वेळा याने केससुद्धा धुवायचे. याचा खूप फायदा आहे, रामबाण उपाय आहे. बऱ्याच ठिकाणी बघा, बाळातीन बाईला अशा पाण्याने अंघोळ घातली जाते, अजूनसुद्धा घातली जाते. काही ठिकाणी घालत नसतील, पण आमच्या इकडे प्रथा आहे. बाळातीन झाल्यानंतर अशा पाण्यानेच बाळातीनला 3 महिने अंघोळ घालतात. तुम्हाला जर टिप्स आवडली असेल तर नक्की करून बघा. भाकरी करून घेतल्या, त्या तव्यामध्ये शिल्लक राहिलेला भातसुद्धा गरम केला, फक्त जिरे टाकून गरम केलेला आहे. आता मसुरा करायचा आहे, तर मसुरासाठी टोमॅटो नाहीत, भाजीपाला संपलाय म्हणून कडधान्याकडे वळले आहे. त्यामध्ये भाजलेल्या कांद्यामध्ये फक्त लसूण घातला, आलं घातला आणि त्याची पेस्ट करून घेणार आहे. ॲडजस्ट करणं महत्त्वाचं असते. जेव्हा तुम्ही ॲडजस्ट करायला शिकाल तेव्हा तुम्ही आनंदी राहाल, समाधानी राहाल. पण जेव्हा तुम्ही ॲडजस्ट करू शकत नाही त्यावेळेला तुम्ही दुःखीच राहणार. यासाठी समाधान असणं आणि ॲडजस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या त्या वेळेनुसार ॲडजस्ट करणं हे गरजेचं असतं. आता इथं पाणी घालून का करते आहे मसाला बारीक, कारण यामध्ये टोमॅटो जर असतं तर याची पेस्ट चांगली झालेली असती. कांदा भाजलेला आहे, जरा कोरडाच झालेला आहे, त्यामुळं यामध्ये पाणी घालायची गरज पडली मला. आता ही पेस्ट तेलामध्ये भाजून घेणार. लाकडी घाण्याचं तेल आम्ही वापरतो, पण असे जरा मसाल्याचे पदार्थ जर करायचे असतील तर साधं सूर्यफूल आम्ही यामध्ये वापरतो, कारण जे लाकडी घाण्याचं तेल आहे ते जास्त वापरून चालत नाही. आता यामध्ये घालण्यासाठी माझ्याकडे मसालेसुद्धा नाहीत, तर मी फक्त धनेपूड आणि गरम मसाला एवढंच यामध्ये घातलं. तिखट आणि मीठ घालायचं आहे आणि शिजण्यासाठी ठेवायचं आहे. आता हा मसुरा सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळ्यांना येतसुद्धा असणार. त्या पद्धतीनं साधे सिंपल पद्धतीनं करणार आहे, जास्त काही मसाले वापरणार नाही. मसुरा तर करून झालेला आहे, सगळा स्वयंपाक माझा करून झालेला आहे. मसुरा केला, भाकरी केल्या, भात सकाळचं कोण खात नाही, शिळा होता तोच जरासा गरम केलेला आहे. आता नाश्त्याची वेळ झालेली आहे. आज सगळं उलटं काम झालेलं आहे. 7:30 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक आज झालेला आहे. आता मी नाश्ता करायला घेतलेला आहे. आता वेळानं उठून जर डायरेक्ट नाश्ता करायचा आणि मग स्वयंपाक करायचा म्हटलं तर खूप वेळ जाईल. त्यासाठी मी आधी स्वयंपाक बनवून ठेवला, कारण कामाचं नियोजन असणं महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण संध्याकाळी झोपतो तेव्हा सकाळी काय काय आपल्याला काम करायचं आहे हे ठरवायचं असतं. म्हणजे सकाळी वेळेत कामं आवरून आपण जे एक्स्ट्रा कामं करणार आहे त्यासाठी वेळ आपल्याला मिळतो, नाही तर अजिबात मिळणार नाही. नाश्ता वेळानं, त्याच्यानंतर जेवण होणार, कपडे भांडी फरशी पुसणं, सगळंच बरीचशीच कामं असं असतात की आपण बोटावरती मोजू शकणार नाही, इतकी घरातील बाईला कामं असतात. तर माझं हे नियोजन असतं की बाबा सकाळी कितीला उठायचं आहे, काय काम करायचं आहे, हे सगळं माझं रात्रीच झालेलं असतं.
त्याप्रमाणेच मी आज हे उलटं बनवलेलं आहे. आता पोहे मी नाश्त्यासाठी बनवणार आहे. कांदा भरपूर घेतला. पोहे आता तिघांच्यासाठी बनवायचे आहेत म्हटल्यानंतर थोडेसेच घेतले आणि एक मी छोटंसं सूप घेतलेलं आहे बरं का. रवा आणि आपल्याला कुठलंही बारीक-सारीक काहीतरी पाकडायचं असेल तर त्या सुपाने आपण पाकडू शकतो. तर मी असं शेजारच्या ताईंच्यात बघितलेलं होतं म्हटल्यानंतर मी सुद्धा घेतलेलं आहे. अगदी मला 20 का 25 रुपयाला काहीतरी भेटलेलं आहे ते. आणखी एक तुम्हाला सवय चांगली सांगते. जी माझी सवय आहे, मी नेहमीच त्या सवयीप्रमाणे करते. माझ्या चांगल्या सवयी मी कधीही मोडत नाही. कुठेही जाऊ दे, मी त्याच सवयी ठेवते. जेव्हा आपण एखादा स्वयंपाक बनवत असतो, ते बनवण्यासाठी जे साहित्य आपण घेतलेलं असतं, ते लगेचच ज्या त्या ठिकाणी ठेवायचं. नाहीतर पहिला पदार्थ केला, त्याच्या बरण्या, डबे ते तिथंच. तोपर्यंत दुसरा पदार्थ करायचा, त्याच्यासाठी घेतलेलं मटेरियल तिथंच. असं जर ठेवलं तर कामात खूप वेळ जातो. अजिबात किचनमधला पसारा आवरत नाही आणि आपल्यालासुद्धा विश्रांती मिळत नाही. आपल्यालाच करायचं आहे, दुसरं कोणी इथं करायला येणार नाही. त्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढं आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या जशा नीटनेटक्या होत्या, तशाच नीटनेटक्या ज्या त्या जागेला ठेवायच्या. मी ही सवय 17-18 वर्ष झालं ही माझी सवय आहे. अजिबात इकडं का तिकडं वस्तू मी ठेवत नाही. बघणाऱ्याला पण छान वाटतं आणि काम करायला आपल्याला फ्रेश वाटतं आणि जर समजा आपण काम असंच पसारा टाकून करत राहिलो तर सगळीकडं घाण, घाण, घाण होते. पसारा होतो सगळीकडं आणि आपल्याला फ्रेश अजिबात वाटत नाही. आणि या पद्धतीने मी पोहेसुद्धा तयार केलेले आहेत. पोह्यामध्ये लिंबू पिळायचा, खूप छान टेस्ट येते. त्यानंतर वरून थोडी साखरसुद्धा टाकायची. भारी त्यातनं सुद्धा आंबट, गोड, तिखट याची टेस्ट खूपच छान येते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत